ओम नमो नारायण. आज मला खूप जाणवते की मखमलाश्रम, दत्ताश्रम, सखाप्पा परिवार, कराड परिवार आणि गुरुस्थान इस्लामपूर आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण आपापली उपासना आपापल्या ठिकाणी गेली 3 वर्षे मी पाहतोय सगळे व्यवस्थित करत आहेत. म्हणजे निंबाळकर ग्रुप सगळा लिमये आता तिथे यायला लागले, संसारे आहे आणि पालखी, आजचा पालखीचा वर्धापन दिन आणि पालखी उत्सव खूप छान चालला आहे. आता यात मला थोडीशी सुधारणा सांगायची आहे, पण ठीक आहे. तर पालखी उपासना खूप छान आहे. दुसरं पौर्णिमा उपासना आणि पौर्णिमा उपासनेला त्यांच्या काही कारणामुळं, प्रापंचिक कारणामुळं किंवा नोकरीमुळं किंवा संसारामुळं त्यांच्या महिला वर्ग उपस्थित राहत शकत नाहीत. म्हणून प्रायश्चित्त असं मिळून असंही ग्रुपनी जो काही एक वसईच्या, विरारच्या ह्या भागातल्या लोकांनी हे जे 11 जणांचा हा ग्रुप जो सुंदर आणि त्याला जॉईन असलेले मोरेश्वर राणे, नंतर रवींद्र साईल, म्हणजे या मंडळींनी त्याच्यामध्ये जे एक अग्रगण्य अशी सगळ्यांची उपासनेची जोड ठेवली आहे ती खूप मला आवडली. महिला मंडळ, महिला ग्रुप जे काही करत आहे, आता त्यांना मी प्रत्येक वेळेला मी माझं लीड घेत नाही, पण मी त्यांना मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ते ज्या पावलं टाकत आहेत त्याप्रमाणे आता लवकरच आपल्या 12 ज्योतिर्लिंगामधलं महालक्ष्मी मंदिर खूप छान तयार होईल. जोगवा त्यांचा फार फेमस व्हायला आला आहे आणि उपासनी बाबांच्या इथनं ज्या वेळेला पादुका परत आल्या महिला ग्रुपच्या, तिथून उपासनी बाबांचा आशीर्वाद खूप छान मिळाला. तर अशा ज्या गोष्टी करतात, आता सखाप्पा परिवार न चुकता 12 ज्योतिर्लिंगाला, गोशाळेला चारा, 12 ज्योतिर्लिंगाला सिमेंट वगैरे आणि तिथला सगळा त्यांचा प्रभात फेरीचा कार्यक्रम, सखाप्पा परिवारामधला पादुका न चुकता रोजची पाद्यपूजा, हे जे सगळे आणि त्याला रिप्लाय व्हिडिओ येतात, ते सगळं वाडीच्या व्हॉट्सअपवर त्यांच्या स्टेटसवर ते टाकतात. त्या मानाने पुण्याचा अजून ग्रुप कव्हर होत नाही आहे. त्या मानाने जळगावचा ग्रुप पण अजून म्हणावा तसा, म्हणजे ते सवडीनं आवडीनं रविवारी कार्यक्रम करतात, पण ती जी संख्या पाहिजे ना, ज्याला एक प्रचंड असा ग्रुप मोठा म्हणतात, तर तो तेवढा मिळत नाही. त्या मानाने मखमलाश्रमला राजू भोईरनी खूप छान काम केलं. राजू भोईरची जी सेवा आहे ती कैक पटीनं आत्ता इतर जेवढे त्यावेळेला माझ्याबरोबर लुडबुड करणारे होते ते सगळे फिके पडले. आणि राजू भोईरनी आत्ता जी मखमलाश्रमला सानपना घेऊन, सत्यजितला घेऊन जी काही एक मस्त एकी निर्माण केली आहे आणि रोजची उपासना, गुरुवार शनिवार आरती, नंतर सगळ्यांना बोलवून 11 दिवसातल्या 11 ठिकाणच्या सगळ्या दत्तात्रयांच्या मूळ उपासनेचं प्रतीक उभं करतोय, प्रश्नच नाही. जो तो आपापल्या परीने, खरं म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळेजण आपापल्या परीने उपासना करतात. फक्त एक आहे की आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांचा वाईट गुणधर्म आहे की घर कोण सोडत नाही आहे, संसार कोण सोडत नाही, थोडा वेळसुद्धा कुठं बाहेर जायची इच्छा नाही आहे. त्यामुळं या ग्रुपनी, म्हणजे मखमलाश्रमला येणाऱ्या मुलांच्या ग्रुपनी पद्मपोखरीला जाणं, पद्मपोखरीच्या ग्रुपनी मखमलाश्रमला व्हिजिट देणं नाही जमत. म्हणजे सखाप्पा परिवार एकदा आलाय बाबा मखमलाश्रमला भेटायला, असं होत नाही आहे.
नाशिकचा परिवार सखाप्पा परिवाराला भेटायला गेला आहे, होतच नाही. म्हणजे एकमेका अवघा धरू सुपंत, हे कोणीही ग्रुप कुणाकडेही जे ते आपापल्या ठिकाणी ओके आहे अशा पद्धतीने, म्हणजे ही महाराष्ट्रीयन टेंडन्सी आहे न जाण्याची वृत्ती. पण हे व्हायला पाहिजे. आणि आत्ता जे काही सगळं आपापल्या ठिकाणी जे करत आहेत त्याच्याबद्दल मला आनंद आहे. पण जोपर्यंत हे सगळे एकमेकाकडे जात येत नाही आहेत, म्हणजे ती गोष्ट एक फक्त व्यक्तीने ग्रेट राबवली, आणि तो म्हणजे असई. कैलास असईने एकदम खरी PhD गाठली मला तर असं वाटतं. म्हणजे महाराजांनी प्रसन्न होऊन त्याच्या उपासनेचं फळ त्याच्या पदरात टाकलं की तुला पूजेला ब्राह्मणच पाहिजे ना. बरोबर ब्राह्मण एक रवींद्र जोशी निर्माण करून दिला महाराजांनी, आणि तो यायला लागला कायम. तर हे जे आहे ना की आपलं स्वतःचं स्वत्व जाऊन या विलया, आपला स्वतःचा जे आतला अहंकार आहे ना तो घालवून आपण एकत्र आलो तर ग्रेट. त्यामुळं सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी जी उपासना केली त्याच्याबद्दल या आजच्या 9 तारखेच्या वर्धापन दिनानिमित्त, हे 10 तारखेच्या आणि 9 तारखेच्या पालखीच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद. असेच आपापल्या ठिकाणी मस्त राहा आणि एकमेका सहाय्य करा. सगळ्यांनी एकमेकांच्या उत्सवाला, सगळ्यांनी एकमेकांच्या उपासनेला नक्की एकत्र या. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण. दत्तची हा गुरु जाणा हो गुरु ध्यान मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो गुरु ध्यान मनी आणा हो. गुरु ध्यान मनी आणा हो, गुरु ध्यान मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो गुरु ध्यान मनी आणा हो. एकची मूर्ती भिन्न प्रकृती, समान है तू एकची चित्ती. हाची गुरूंचा गुरु राणा, हाची गुरूंचा गुरु राणा. मनी जाणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो.